मित्रांनो एक आपण नेहमीच नवीन टॅलेंटला संधी देत असतो, काय बैल राहतात, पण आज असाच एक नवीन नंदी म्हणूया. सांगा नंदीची माहिती द्या आणि गुलालात पात्र राहिलाय म्हणून आपण आज घेतोय. आज वजीर नाव आहे बैलाचं, कडेपूरचा प्रकाश बापू फडतरी कडेपूर, राहुल दादा फडतरी कडेपूर, सुजय दादा फडतरी कडेपूर यांचा वजीर. कुठला वजीर आहे म्हणजे घरचा आहे का? नाही, आम्ही औरंगाबादवरून आणला. औरंगाबादवरून. कितीची खरेदी आहे? 9 लाख रुपये आणला. 9 लाख? महाग बसला तसा? महाग बसला का स्वस्त? स्वस्तच बसला. दोन्ही खांदी बाहेरचा. दोन्ही खांदी. किती त्याचे गुलाल झालेत आतापर्यंत? 10 झाले. 10 गुलाल? बर. कुठे एक नंबर कुठे गेलाय? 1 नंबर नागटा. आदत दुष्यात काय? दुष्यात. बर. ओपनला बर. 10 उजवीनं पळतोय. दोन्ही खांदी बाहेर. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. बरं, आता समजा आपण म्हणू बैल असा चर्चेत का म्हणजे मोठ्या मैदानात कुठल्या राहिलं ते सांगा मग आपल्याला कळेल चर्चेचं. कदमोडीर राहिलाय, बुरकोडीर राहिलाय, नागठाण्यात राहिलाय, अमरापूर 2दा राहिलाय. होय. उजवीनं डावीनं? दोन्ही. हो. पहिल्यांदा घेतला तात्यांच्या संभावर कडेपूरात राहिला स्टार्टलाच बैल. त्यानंतर अमरापूरला राहिला, परत अमरापूरला राहिला, नागठाण राहिला, बुरकोडीर राहिला, कदमवाडी राहिला. हा. पहिरं कसं? कदमवाडीला कबाली बरं होता. नाही, समजा एखाद्याला पहिरा पाहिजे असेल वजीरचा तर देणार का नाही? कसा विषय काय असतो पहिऱ्यात ते सांगा. पैरा द्यायला लागतो एकामेकाला. का वायदी घेऊनच? नाही, वायदी देत बी नाही. आज पिस्टनवर पायरा आला. हा, म्हणजे हे मैदान होतंय आपलं आता खानापूरचं, तिथं पिस्टनच्या बरोबर पळाला आणि गुलालात पात्र झालेलं आहे. आता 2-3 मैदानला, एक मैदानला पुदवाडीचा त्याच्यावर पळाला, 4x4 कबालीवर पळाला. हा, म्हणजे वेगवेगळ्या बैलाबरोबर पळतो. 3 वेळा पळाला. 3 वेळा गुलाल. तेजा पुदेवाडीचा, चिखलीकरांचा तेजा एक चांगला आणि एक अनुभवी बैल. बर. शिरसोडीच्या बैलावर. शिरसोडी म्हणजे अनेक बैलावर पळाले. पण मला सांगा, मला सांगा, ही महत्वाचा मुद्दा आहे की बैल समजा टॉपच्या बैलावर पळतोय पण का असं वाटत नाही, चर्चा का होत नाही बैलाची? म्हणजे त्या पद्धतीने चर्चा आहे, पण आता पहिरं पण तसं कंटिन्यू भेटत नाही. हा, असं होते ना. आज ह्यो चांगला भेटला ते उद्या जरा नरम भेटतोय, परवा चांगला भेटतोय, असा विषय आहे. बरं. चांगल्या बैलावर भेटला उजेडातच बैल येतो ना, असा विषय. चांगल्या बैलावर मग चांगल्या जे बैलांचे पहिरे आहेत ते कंटिन्यू मिळण्यासाठी काय करायचं? काय आता विनंती करायला लागेल. काय नाही दिले तर काय दुसरा घालू त्याला, नाही तर दुसरा विकत घेऊ त्याला. काय पर्याय एकच आहे ना. हा, पर्याय जसं घरचा साज केलाय तसं. कारण काय माहितीये का, जर तुम्ही नीट बघितलं, कारण रोज पायरा करणं चांगल्या बैल ही खूप मोठा अडचण आहे आता बैलगाडी. लय अवघड आहे. पहिला काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा होता. चालेल मित्रांनो, एक छोटीशी मुलाखत घेतली कारण बैल गुलालात पात्र झालेला आहे. आणि काय होतंय, काय वेळेस असं होतं की बैलगाड्यात बैल पळत असतो पण जोपर्यंत मोठ्या मैदानात गुलालात राहत नाही तोपर्यंत चर्चेत येत नाही. तर आज चांगल्या पद्धतीचं पळून हा बैल गुलालात पात्र झालेला आहे. तुमचं नाव सांगा एकदा, बैलाचं नाव सांगा. त्याचं नाव वजीर, माझं नाव विजय ड्रायव्हर कडेपूर. बैल कुठं असतो हा? कडेपूर मध्ये. बरोबर, चालेल. शुभेच्छा तुम्हाला.